नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज 25 फेब्रुवारी 2024 रोजी सोन्याचे दर वाढता वाढे। ग्राहकांमध्ये खरेदीची क्रेज कायम। चांदीची चमक फिकी पडली। काय असणार मित्रांनो, चला तर बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, जागतिक पातळीवर सातत्याने नवनवीन बदल घडून येताना दिसत आहे। मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावाचा परिणाम आंतरराष्ट्रीय सराफा बाजारावरही दिसून येत असून कॉमेक्सवर किंचित मजबूत होऊन सोन्याची किंमत प्रति औंस $2035वर पोहोचली आहे। याचा परिणाम आज भारतीय सराफा बाजारातही दिसून आला आहे आणि सोन्या चांदीत झळाळी आणखी वाढली आहे। मित्रांनो, चालू आठवड्यात सोमवारपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ उताराचे सत्र दिसून आले आहे। तर आता एका दिवसाआड मौल्यवान धातूचे भाव कमी अधिक होत असताना जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे पुन्हा एकदा दोन्ही मौल्यवान धातू मागणी वाढली, ज्याचा परिणाम भारतीय बाजारातील सराफा किमतीवर दिसून आला आहे। मित्रांनो, आता सराफा बाजारात जबरदस्त व्यवहार होताना दिसत आहे। सतत चढ उतारानंतर गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या प्रतितोडा भावात लक्षणीय वाढ नोंदवली गेली। तर मध्य पूर्वात तणाव कायम असल्यामुळे देश विदेशी बाजारात सोन्याच्या किमतीचे वाढीचे सत्र कायम आहे। इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे सुरक्षित गुंतवणुकीची मागणी वाढली, ज्यामुळे सोन्याची मागणी वाढली आणि दरात मोठी वाढ झाली। मित्रांनो, देशांतर्गत वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात जोरदार हालचाल दिसत आहे। जागतिक बाजारपेठेचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून आला असून सोन्याचा दर 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर कायम असून MCX वर शुक्रवारी किंमत 73,000 रुपये किंचित वाढून 62,050 रुपये झाला। तर चांदीच्या किमतीत घसरण नोंदवली गेली। चांदीच्या वायद्याच्या किमतीत आज नरमाई दिसून आली आणि MCX वर चांदीचा वायदा भाव 50 रुपयांनी घसरला आणि 1 किलो चांदीसाठी 70,218 रुपये मोजावे लागणार आहे। मित्रांनो, लाल समुद्रात हुती बंडखोरांच्या हल्ल्यामुळे भौगोलिक राजकीय तणावात वाढ झाली, तर जपान आणि ब्रिटन अर्थव्यवस्थेबाबत चिंताही सुरक्षित गुंतवणुकीला चालना देत असून यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।